न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 33,000 कर्मचारी रस्त्यावर, सरकार विरोधात ऐतिहासिक हिंगी। अहिल्यानगरात संतप्त कर्मचाऱ्यांचा मोर्चा, प्रशासन गोंधळात। अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आज थेट संतप्त आरोग्य सैनिकांचा रणसंग्राम पेटला। राष्ट्रीय आरोग्य अभियानातून हजारो कर्मचारी एकत्र जमून बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत। शासनाने कायमस्वरूपी समायोजनाचा GR काढूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांचा संताप ओसंडून वाहतोय। समान काम समान वेतन या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे। 10 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। नवनियुक्त्यांना जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यायलाच हवे। EPF आणि इन्शुरन्सचा लाभ तात्काळ मिळाला पाहिजे। या 18 मागण्यांवर ठाम भूमिका घेऊन राज्यभरातील तब्बल 33,000 कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत। फक्त अहिल्यानगरमध्येच 1,500 कर्मचारी एकत्र जमल्याने प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत। सतीश आहिरे, गोरक्षनाथ इंगोले, डॉक्टर आशिष इरमल, राहुल पवार, सुषमा साठे, रुपाली कचरे यांच्यासह अनेक समिती सदस्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला आहे। आता संपूर्ण जिल्ह्यात एकच प्रश्न चर्चेत आहे, सरकार या आरोग्य रक्षकांचा आवाज तात्काळ ऐकेल का, की आंदोलन आणखी तीव्र होऊन मोठं वादळ उठणार? प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। माझं नाव रुपाली अर्जुन कसरे, जिल्हा रुग्णालय अहमदनगर। आम्ही सध्या सगळेजण बेमुदत संपासाठी बसलेलो आहोत। याचा अगोदर तुम्हाला सगळ्यांकडे आम्ही जे काही दिलेलं आहे संपाबद्दल ते सगळ्यांना माहिती आहे। आणि याच्या अगोदर आम्ही कोविड काळामध्ये राज्य सरकारला ज्या भगिनी देवदूत वाटत होत्या त्याच भगिनींना आज राज्य सरकार रस्त्यावर सोडत आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या भगिनी राज्य सरकारला काय आहेत हे आम्ही दाखवून देण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहोत। आणि या सगळ्या बेमुदत आंदोलनामध्ये सरकारने आमची दखल घ्यावी याबद्दलच माझे 2 कळकळीचे सरकारला शब्द आहेत की देवदूत वाटणारी भगिनी कधी काळी हातात शस्त्र घेऊन उभी राहील हे सरकारलाही कळणार नाही। हेच एवढी माझी मागणी आहे आणि संप काळात सरकारने मागण्या मान्य कराव्यात एवढीच कळकळीची विनंती। नमस्कार, मी गोरक्ष इंगोले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी एकत्रीकरण समितीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमच्या समितीमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांनी 14/3/2024 चा जो शासन निर्णय पारित करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानात 10 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करण्याचा शासनाने GR काढला। त्या GR ची अंमलबजावणी होताना होणारी दिरंगाई, त्याचबरोबर इतर जे नवीन कर्मचारी आहेत यांच्या वेतनामधील तफावत, नवीन कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन, EPF आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील पूर्ण 33,000 कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणारे सर्व कर्मचारी संपूर्ण राज्यभरातील मुख्यालयामध्ये या संपामध्ये उतरलेले आहेत। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1 ते 1,500 कर्मचारी या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करतात। यामध्ये जिल्हा रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचारी सेवा देत असतात। तर या सर्वांच्या आमच्या एकूण 18 मागण्या आहेत। त्यामध्ये समान काम समान वेतन, कायम इन्शुरन्स, वेगवेगळ्या मागण्या आहेत। या मागण्यांसाठी दिनांक 19 पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन राज्य शासनाविरुद्ध संपूर्ण जिल्ह्याच्या मुख्यालयात पुकारलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आंदोलन चालूच राहील। त्यामुळे या आंदोलनासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली, त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे आणि उपस्थित सर्व प्रिंट मीडिया यांचे मी आभार मानतो। आंदोलन किती दिवस चालू राहणार ते सांगा। किती वर्षापासून ही मागणी चालू आहे? किती वर्षापासून आपण कार्यरत आहोत? 2007 पासून। समोर पहा मग खाली पाहू। नमस्कार, मी सतीश आहिरे, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर। जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी जमलेलो आहोत। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आमचा कंत्राटी कर्मचारी वैद्यकीय अधिकारी पदावर, नर्सिंग स्टाफ असतील, जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे। आणि आज पाहता जवळजवळ गेल्या अनेक वर्षांपासून आमची एकच मागणी आहे की आमच्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं। त्याचप्रमाणे 10 वर्षापेक्षा जास्ती जे कालावधी ज्या कर्मचाऱ्यांना झालेला आहे
त्यांची 100% समायोजनाची प्रक्रिया ही 30% प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नगर विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या जिल्ह्यामध्येच नव्हे तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्याचे आमचे कंत्राटी बंधू भगिनी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. आमच्या सर्वांचा पाठिंबा या आंदोलनाला आहे आणि त्याचप्रमाणे शासन निर्णय 14 मार्च 2024 या दिवशी शासनाने एक सुंदरसा निर्णय पारित केला की अधिकाधिक सर्वांचं समावेशन झालेलं पाहिजे. परंतु त्या कालावधीपासून आजपर्यंत कुठलाही कारवाई झालेली नाही. काही थोडे व्यक्ती कामावरती आले, परंतु अनेक कंत्राटी बांधव आमचे अजून वेगवेगळ्या आशेमध्ये आहेत आणि हे करीत असताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सर्व आरोग्य कर्मचारी कायम सेवेमध्ये यावेत ही एक मागणी आहे आणि अधिकाधिक बदली धोरण आहे. अधिक कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मातृत्व वंदन योजना, HBT दवाखाना, 15वा वित्त आयोग, नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र या सर्वांच्या माध्यमातले जे कर्मचारी आहेत, आज मागणी एकच आहे की अधिकाधिक कर्मचारी हा कायम सेवेमध्ये परमनंट झाला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती की कोविड कालावधीमध्ये गेल्या अनेक आमच्या नर्सिंग बांधवांनी भगिनींनी काम केलेलं आहे आणि आज आम्ही सर्वजण जिवंत आहोत. ही परमेश्वराची कृपा. अधिकाधिक आता लोकांचं आयुष्य 10 वर्ष 5 वर्ष राहिलेलं आहे. काही लोक सेवानिवृत्त होण्यासाठी काही कालावधी आहे, परंतु शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या सर्व मागण्यांचा विचार करून आमच्या सर्वांना योग्य न्याय देण्यात यावा आणि हा जो बेमुदत संप आज या ठिकाणी सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आणि एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून उभारलेला आहे. सर्वांना आव्हान आहे की या आजच्या बेमुदत संपाला सर्व संघटनांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या मागण्या राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर मान्य करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याचप्रमाणे विविध आमचे पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. अनेक मागण्या आहेत, 3-3 महिने पगार होत नाही, अनेक वेळेला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि याची अडचण म्हणून वेगवेगळ्या परेशानी आमच्या कंत्राटी भगिनींना झेलाव्या लागतात. तरी जेणेकरून जे काही पे प्रोटेक्शन नियम आहे त्या मानधनानुसार, त्या नियमानुसार आमचं मानधन हे अदा व्हावं. जे काही 10 वर्ष पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत आणि जे नव्याने लागलेले आहेत त्यांच्या पगारातली जी तफावत आहे ती शासनाने भरून काढावी आणि जुन्या कर्मचारी आणि नवीन कर्मचारी या सर्वांमध्ये योग्य समन्वय राखावा. यासाठी अधिकाधिक या संपामध्ये आमच्या मागण्या आहेत. त्यामध्ये आमचा हा बेमुदत संप किंवा हे आंदोलन जोपर्यंत आमच्या या सर्व मागण्या या ठिकाणी 20 मागण्या आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. आमचे राज्य कार्यकारिणीचे श्री विजय गायकवाड सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण आंदोलन समस्त महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपापली जिल्ह्यातील व्यक्ती कंत्राटी बांधव हे बसलेले आहेत आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण मान्य होत नाही, त्याचं रीतसर आश्वासन आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हे आंदोलन पुढे चालूच राहील. तर ही आमची मागणी आहे की अधिकाधिक आमच्या सर्व कंत्राटी बांधवांना बेमुदत उपोषणासाठी आपण मार्गदर्शन करावं, अधिकाधिक त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. थँक्यू सो मच. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.